उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला। राजीनामा स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवला। माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन पोलीस रवाना। थोड्याच वेळात नाशिक पोलीस मुंबईत दाखल होणार। ठाकरे बंधूंच्या मुंबईतल्या काही भागातला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। दहिसर, बोरिवली आणि चारकोपमधील 8 ते 10 वॉर्ड मनसेच्या वाट्याला येतील अशी सूत्रांची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत। 150 जागांवर झालंय एकमत। पुढील 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांवरही निर्णय होणार। शिवसेना भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीशी काहीही देणं घेणं नाही। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य। पुणे काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान गद्दार लोकांना पक्षानं तिकीट देऊ नये। काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आळवला सूर। विधान परिषदेत काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे किमान 8 आमदार आवश्यक। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस विधान परिषदेत अडचणीत। सातारा ड्रग्ज प्रकरणावर सुषमा अंधारेंचा पुन्हा गौप्यस्फोट। कारवाई झालेल्या भागात अद्यापही ड्रग्जची तस्करी सुरूच। कालही पाचगणीमध्ये छापेमारी, अंधारेंचा दावा। नवी मुंबईत सिडकोच्या टेंडर्समध्ये घोटाळा। लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची पायमल्ली। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात चाललंय तरी काय, सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।